आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सगळेजण एका बाजूला आपल्याकडे सीईओ ऑफिस येते याच्याबद्दलचा आनंद व्यक्त करतोय आणि दुसऱ्या बाजूला या सगळ्या कामाबरोबरच ज्या कामासाठी खूप चांगल्या पद्धतीने आम्हा सगळ्यांना ज्यांनी आशीर्वाद दिले ते आदरणीय विखे पाटील साहेबांचा सुद्धा आभार आपल्या सगळ्यांना मानायचा आहे. त्याच्या पाठीमागचं कारण असं आहे, मगाशी आदरणीय धनंजय माडिक साहेबांनी सांगितलं की कोल्हापूर बदलते अशी टॅगलाईन त्यांच्याच PTVच्या सगळ्या जाहिरातीत यायची आणि मला असं वाटतं की ती कोल्हापूर बदलतेची टॅगलाईन आता एकापेक्षा एक प्रत्येक मुद्द्यांच्या प्रमाणे पुढे निघावं लागतं. कोल्हापूरच्या आपल्या सगळ्यांच्याच महालक्ष्मी अंबाबाईसाठी 1400 कोटीच्या आराखड्यासाठी आदरणीय अमित शहा साहेबांच्या आणि मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला. एका बाजूला महालक्ष्मी अंबाबाई ज्योतिबाचा आराखडा मंजूर झाला, दुसऱ्या बाजूला धनंजय माडिक साहेबांच्या प्रयत्नानं कोल्हापूरला आता विमानं खूप चांगली यायला लागली, अजूनही पुढे येणार आहेत आणि त्या सगळ्याचा फायदा आम्हाला होणार आहे. पलीकडे राजे क्षीरसागर साहेब बसले की जे पोलीस आयुक्तालयासाठी सातत्यानं आग्रही आहेत, त्यामुळे ते सुद्धा आमच्या सगळ्यांच्यासाठी फायद्याचं आहे. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते एकापेक्षा एक चांगल्या होत आहेत आणि त्या सगळ्याचा फायदा आपल्या सगळ्यांना होतोय, ज्याचा उल्लेख सन्माननीय क्षीरसागर आमच्या सन्माननीय माडिक साहेबांनी केला की सर्किट बेंच व्हावं यासाठी अनेक वर्ष आम्हा सगळ्यांचा तो प्रयत्न चालू होता, वकिलांचा चालू होता, लोकप्रतिनिधींचा सुरू होता, सगळ्या पक्षकारांचा सुरू होता. तो सुद्धा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे आम्हा सगळ्यांना या सगळ्या गोष्टींचा उपयोग खूप चांगल्या पद्धतीने झाला. आता एका बाजूला हा सगळा उपयोग होत असताना आपल्या जिल्ह्याची मूळ ॲसेट असणार आणि परंतु दुर्दैवाने दुर्लक्षित असणारं एक महत्त्वपूर्ण काम आदरणीय विखे पाटील साहेबांच्या माध्यमातून झालं. मी विखे पाटील साहेबांचं मनापासून आभार एवढ्यासाठी मानेन की आम्ही सगळेजण ग्रामीण भागातले राजकारण करणारे लोक आणि ग्रामीण भागामध्ये आमच्याकडे शंकर धोंडी पाटील साहेब नावाचे आमचे पूर्वीचे आमचे ज्येष्ठ आमदार होते. ते नेहमी भाषणामध्ये म्हणायचे की लग्न कुणाचे असते पण वाढपी आपला असला पाहिजे. मला असं वाटतं की विखे पाटील साहेबांना सुद्धा कोल्हापूर विषयी थोडीशी आपुलकी आस्था आदर या सगळ्या गोष्टी होत्या आणि त्यामुळंच हे कार्यालय इथे येण्यामध्ये सुद्धा तुमचा सहभाग आहे. कारण ज्या वेळा आम्ही विखे पाटील साहेबांना भेटायचो त्यावेळेला विखे पाटील साहेब आम्ही ऐकलेले, पेपरात बघितलेले, लहानपणापासून सहकारातलं खूप मोठं समृद्ध घराणं, महाराष्ट्राच्या राजकारणातलं दिग्गज नेतृत्व असे विखे पाटील साहेब बघितले. परंतु आम्ही आमदार झाल्यापासून ज्या वेळेला बघतोय त्यावेळेचे विखे पाटील साहेब मात्र एक अतिशय नम्र, मोठा असला माणूस तरी खूप चांगल्या पद्धतीनं सुस्वभावाने लोकांशी खूप चांगल्या पद्धतीने समर्पित भावनेनं काम करणारा कार्यकर्ता, पदाधिकारी, नेता अशा पद्धतीची सगळे आम्ही त्यांच्याकडची रूप बघतोय. विशेषतः मी कोल्हापूरचा आहे म्हटल्यानंतर मात्र ते वेगळ्या पद्धतीने आमच्याशी डायलॉग करायचे. BSc ॲग्री त्यांची इथं झाली, कृषी महाविद्यालयात ते इथं होते. अगदी त्यांचे पिताश्री की जे आहे त्यांच्यापेक्षा खूप उंचीचे अशा पद्धतीचं महाराष्ट्रातलं दिग्गज नेतृत्व होतं. ते सुद्धा शिस्तबद्ध कसं होतं आणि त्याच्यानंतर सायकलवरनं कोल्हापुरात आपण कसे फेरफटका मारायचे ते सांगताना एवढे खुलायचे की ते मंत्री आहेत, ते खूप मोठे आहेत, हे सुद्धा सगळे विसरायचे. मला असं वाटतं की ते सगळं नातं सुद्धा आमच्यासाठी हे चीफ इंजिनियर ऑफिस व्हायला उपयोगाचं ठरलंय. मनापासून आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो आणि आपला आशीर्वाद असाच आमच्या सगळ्यांच्या वरती राहावा अशा पद्धतीची भावना व्यक्त करतो. साहेब, आपण काम करताय आणि आपण ज्या पद्धतीने ही जबाबदारी घेतली त्यानंतर तुमचे निर्णय बघतोय ते निर्णय खूप महत्त्वाचे, आवश्यक, गरजेचे आणि अतिशय भविष्य काळातल्या इरिगेशन डिपार्टमेंटला पुढे घेऊन जाणार आहे. मधल्या टप्प्यामध्ये गेल्या 10-12 वर्षांमध्ये ज्या पद्धतीने इरिगेशनचं काम ठप्प झालं, तक्रारी झाली आणि तक्रारीचं निमित्त करून कामच ठप्प झालं आणि त्याचा फटका सगळ्यात जर बसला असेल तर त्या आमच्या सगळ्या जिल्ह्यावर सुद्धा. खरं तर जास्त सुख, जास्त समृद्धी सुद्धा कधी कधी त्रासदायक असते. आम्ही सगळेजण प्रचंड पावसातले लोक आहोत. राधानगरीचं धरण शाहू महाराजांनी बांधलं, तिथलं जे आम्ही सांगतोय त्याच्यानंतर आम्ही काहीच नाही केलं आणि ते काय नाही केलं त्याचा फटका असा खासदार साहेब बसला आहे की आपण जरा सगळेजण बघितलं तर पलीकडे सांगली आणि जतकडे आम्ही गेलो तर पाऊस कुठंच नाही, सोलापुरात आम्ही गेलो पाऊस कुठंच नाही. पण इरिगेशन इतकं झाली की आता कोल्हापूरपेक्षा सांगलीमध्ये, सांगलीपेक्षा सोलापूरमध्ये ज्या पद्धतीचे साखर कारखाने झाले, इरिगेशन झालं, ऊस उत्पादनाचं काम वाटलं, कॅनॉल्स झाले, लिफ्ट इरिगेशन झाल्या, सगळ्या गोष्टी झाल्या. परंतु दुर्दैवानं आमची समृद्धी इतकी झाली की आम्ही आमच्याकडे असणारं पाणी सुद्धा जरा उंचीवरती घेऊन जायचा प्रयत्न केला ना आम्ही केला नाही आणि आमच्या अधिकाऱ्यांनी तर त्याला कधी साहेब साथच दिली नाही आणि त्याचा फटका असा बसला की कोल्हापुरात जे पूर्वीचे प्रकल्प होते त्याच्या पलीकडे कामच झाले नाही. गेल्या 10 वर्षांमध्ये आदरणीय खासदार साहेब आहेत आणि पलीकडे चंद्रजित नरके साहेब आहेत, शिवाजीराव पाटील साहेबांचे प्रश्न तर त्याच्यापेक्षा महत्वाचे आहेत. गेल्या 10 वर्षांमध्ये खासदार साहेब मी सांगतो, मी आमदार झाल्यानंतर दर आठवड्याला सोमवारची पहिली भेट ही माझी पुनर्वसन कार्यालयात. त्या पुनर्वसन कार्यालयात, कारण मी महाराष्ट्रातला एकमेव आमदार असा असेल की जो प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडवत होता आणि धरणाची कामही पूर्ण करायला पाहिजे असं म्हणत होता
आणि त्यामुळे धामणीचा प्रकल्प असेल, नागरवाडीचा प्रकल्प असेल, सरपणाल्याचा प्रकल्प असेल, अनेक प्रयत्नानंतर आम्ही सगळे पूर्ण केले. परंतु हे होत असताना ज्या पद्धतीने इरिगेशन विभागाचं काम सुद्धा गतीने व्हायला पाहिजे ते जुळं झाल्यामुळे आपल्या सगळ्यांना मर्यादेच्या पलीकडे पुढे जाता आलं नाही. साहेब आम्हा सगळ्यांना तर अपेक्षित असं आहे, परवा तुम्ही बदली करून दिलेले सगळे लोक आले आणि ते सगळे लोक आल्यानंतर 10 वर्षातला सगळा शीन जाईल असं मला वाटतं. मी त्यांना सांगितलं जर तुम्ही असं केलं तर विखे पाटील साहेबांच्या हस्ते तुमचा सत्कार करेल. त्यांनी मला खासदार साहेब अशी टास्क दिली, मी त्यांना सांगितलं, मी बोलायच्या आधीच त्यांनी सगळं सांगितलं आणि मला असं वाटतं की ते आमच्या सगळ्यांच्यासाठी गरजेचं आहे. जेवढं पाणी आहे आतापर्यंत जेवढं इरिगेशन झालंय त्याच्या पलीकडे आपल्याला काय करायचं अशा पद्धतीचा टास्क आदरणीय विखे पाटील साहेबांनी आपल्याला दिलाय आणि त्याचं प्रेझेंटेशन त्यांनी मागितल्यास मला सांगितलं. साहेब हेच काम आम्हाला पाहिजे, यासाठीच आम्ही सगळे लोकप्रतिनिधी सातत्याने आग्रही होतो. परंतु दुर्दैवानं मधल्या टप्प्यात या सगळ्या गोष्टींवरती कामच झालं नाही. आत्ताच आमच्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियरने मग अशी हळूच येऊन माझ्या कानात सांगितलं की पाणी परवाने जे आहेत, आपण ज्या अत्यावश्यक सेवा 3 आपले जे 13 देतोय, पाणी परवाने सुद्धा त्यातलाच भाग होता. परंतु दुर्दैवानं मधल्या टप्प्यामध्ये मी स्वतः सुद्धा पाणी परवान्याचे कॅम्प घ्यायचो. पाणी परवान्याच्या कॅम्पच्या निमित्तानं लोकांना पाणी परवाने मिळायला पाहिजे असं म्हणायचो. परंतु ते अत्यावश्यक सेवेत असताना सुद्धा आजपर्यंत ते ऑनलाईन झालं होतं. मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी लोकांना अतिशय चांगल्या पद्धतीने मिळण्यासाठीच आदरणीय विखे पाटील साहेबांनी या सगळ्या गोष्टींची आपल्या सगळ्यांच्यासाठी उपलब्धता केली. आता इथून पुढं हे सगळं काम इतकं गतिमान व्हावं की ज्या माध्यमातून जरा सुद्धा आम्हाला कंप्लेंट करायची संधी मिळते. आता साहेब माझी आपल्याला आणखी एक विनंती आहे, एक सगळे अधिकारी बदलले, आता सगळे डेप्युटी इंजिनिअरिंग शाखा अभियंता सुद्धा बदलले. त्याला कारण असं आहे, कामच झालं नाही सर. मी तुम्हाला सांगतो ज्या पद्धतीने खाली आता पाण्याचा परवाना मिळाला सुद्धा तर 10 वेळा लागला. मी एअरपोर्टवर जातो तेव्हा तिथे एक पेस आहे, 3 वेळा खासदार साहेब तो मला म्हणतोय काय साहेब ते परवान्याचं कामच झालं नाही. मग ते 2 वेळा गडबडीत मी कोणाला सांगतोय, पण दुर्दैवानं सांगितलं तर ते काम होत नाही. आपण सगळेजण ज्या पद्धतीचं काम करायला पाहिजे ते जर करत नसेल तर एकदा जागा बदलते. मी माझ्या खात्यामध्ये साहेब मी काम असं केलं की अनेक वर्ष जे जागेवर बसलेले लोक होते, महाराष्ट्रात 4,500 बदल्या झाल्या आणि त्या 4,500 बदल्यांच्या निमित्तानं ठराविक लोक जे अनेक वर्ष तिथं बसलेले होते ते सगळे बदलले. अनेक चांगले लोक त्या ठिकाणी आले. ऑनलाईन प्रक्रिया राबवल्याने बघता बघता एक ट्रान्सपरंट प्रक्रियेच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांमध्ये, लोकप्रतिनिधींच्यामध्ये चांगला मेसेज गेला. काम करणाऱ्या माणसाचा उत्साह वाढला पाहिजे, काम न करणाऱ्या माणसाला सुद्धा जबाबदारी निश्चित केली पाहिजे, तरच खऱ्या अर्थाने हे प्रशासन अधिक गतिमानपर्यंत पुढे जाईल. आणि त्यासाठी तशा पद्धतीची सुद्धा माझी विनंती आहे की आपण हे काम करावं, तशा पद्धतीचा सूचना आपण द्याव्यात, अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो. मगाशी खासदार साहेबांनी बरेचसे मुद्दे मांडले, त्यातलेच काही मुद्दे मी थोडेसे आपल्या सगळ्यांच्या समोर सांगतो. विशेषतः साहेब आपल्याकडून आम्हाला सगळ्यांना अपेक्षा असणार आहे तुमचं अभिनंदन करावं असं काम आपण आणखीन केलं. आलमट्टीचा प्रश्न, मागच्या वर्षीचा पाऊस प्रचंड होता, अशी परिस्थिती होती की आम्ही सगळेजण परत महापुराला, संकटाला सामोरं जातोय काय. परंतु दिल्लीमध्ये सुद्धा बैठक आपण घेतलीत. त्या दिल्लीमधल्या बैठकीमध्ये एका बाजूला CR पाटील साहेबांबरोबर आम्हाला डायलॉग करून आपण दिलात आणि CR पाटील साहेबांच्या बरोबरच्या डायलॉगमध्ये जे काही 1, 2, 3, 4 मुद्दे आपण सांगितलेत त्या मुद्द्यांवरती सुद्धा महाराष्ट्र शासनाच्या वतीनं कारवाई करण्यासाठी सन्मान्य धुमाळ साहेब त्याचा पाठलाग करणं गरजेचं आहे. कारण यावर्षी पाऊस कमी आहे, पण भविष्य काळामध्ये ती सुद्धा जर काय समस्या उद्भवू नये यासाठी काम करायचं असेल तर आपल्याला निश्चितपणाने ते काम करावं लागेल. आणि आलमट्टीच्या या प्रश्नामध्ये सुद्धा एका बाजूला या गोष्टीबरोबर सुप्रीम कोर्टाच्या सगळ्या वकिलांबरोबर सुद्धा आपण साहेब बोलायला आम्हाला दिलं. माझी विनंती आहे की त्या कामामध्ये सुद्धा एक डेडिकेटेड ऑफिसर, एक डेडिकेटेड यंत्रणा आपण जर उपलब्ध केली तर भविष्य काळामध्ये या महापुरापासून शिरोळ आणि सांगली आणि विशेषतः कोल्हापूर, इचलकरंजीतल्या सगळ्या परिसरातल्या लोकांना जो काही प्रचंड त्रास होतोय त्या त्रासापासून थोडीशी मुक्तता होणं, सुरक्षित पद्धतीने आम्ही राहणं हे गरजेचं आहे आणि त्यासाठी आपण आम्हाला मदत करावी अशा पद्धतीची विशेषतः आम्ही विनंती करतो. कोल्हापूरच्या महापौर इथं आहेत आणि आदरणीय राजेश क्षीरसागर संदीप आणि अमोल महाडिक साहेब आहेत. ब्लू लाईन आणि रेड लाईनचा मुद्दा खूप आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. त्याची एकदा क्लिअर आपण इंडिकेशन दिल्या आणि एकदा लोकांना डेव्हलपमेंट करायची आहे, कुठं नाही कुठं करायची, कारण ते अजून बरंचसं चीफ इंजिनियर ऑफिसमध्ये थांबलंय, अमुक थांबलंय असं आपण म्हणत होतो. आता चीफ इंजिनियर ऑफिसच आपल्याकडे झाले. त्यामुळे एकदा त्याच्यावरती सुद्धा क्लॅरिटी होण्याच्या दृष्टिकोनातून आपल्या ज्या काही सूचना व्हायला पाहिजेत, जे काही आदेश व्हायला पाहिजेत ते आदेश आपल्याकडून व्हावेत अशा पद्धतीची विनंती करतो. साहेब मगाशी आपण आम्ही म्हटलं की समृद्धी जास्त झाली की माणसाला काही सुचत नाही, तसं आमच्याकडे जी धरणं आली त्यामुळे आम्ही खूप खुश होतो. परंतु LIS आम्ही केल्याच नाहीत.
आज ज्या पद्धतीनं पलीकडच्या बाजूला LIS झाल्या ते बघितल्यानंतर आता आम्ही वसुदेव भुजाईचं अंतिम टप्प्यात आणलं. सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी आम्हाला त्याच्याबद्दल आशीर्वाद दिलेत. वसुदेव भुजाई बरोबर आता सन्मान्य चंद्रजित नरके साहेब तिकडे बसलेत. अमल साहेब सुद्धा अतिक्रमण करून आमच्यात काहीतरी प्रस्ताव देऊन बसलेत. पण आमच्या तिघांचे जे 3 प्रस्ताव आहेत त्या प्रस्तावाला सुद्धा निधी साहेब दिला पाहिजे, कारण त्या शेतकऱ्यांच्यासाठी ते गरजेचं आहे. त्या नागरिकांना खूप आवश्यक आहे आणि पाणी आपल्याकडे शिल्लक आहे. त्यामुळे माझी विनंती आहे की या 3 LISला सुद्धा जी काय आवश्यक असणारा निधी आहे त्या निधीसाठी सुद्धा आपण आम्हाला सगळ्यांना चांगल्या पद्धतीनं आम्हाला सगळ्यांना खूप चांगले आशीर्वाद द्यावेत अशा पद्धतीची विनंती करतो. काळामाळवाडी धरणाची सुप्रमा साहेब प्रोसेस चालू आहे. त्या प्रोसेसमध्ये जेवढं काय घेता येईल तेवढं घेऊन जर आम्ही गेलो तर आपल्याला आता जी काय PDNच्या माध्यमातून लोकांना थेट शेतात सुद्धा पाणी देता येईल. त्याच्यासाठी 2-3 प्रेझेंटेशन आमची झालीत. पण आपली यंत्रणाच इतकी सुस्त आहे की आमच्या एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरनी SC सुद्धा इथं बसलेत. 3 वेळा त्या बिचारांना मी सांगितलं अरे आम्हाला सुद्धा प्रेझेंटेशन करा, सगळ्या लोकप्रतिनिधींना ते प्रेझेंटेशन करा. तर आता मंत्री महोदयांच्या साक्षीने सांगतो की जेवढं त्याच्यामध्ये त्या पैशात योग्य पद्धतीने काम करता येईल त्याच्यासाठी सुद्धा त्या सुप्रमामध्ये जास्तीत जास्त मुद्द्यांचा सर्वकष अशा पद्धतीने समावेश करूया आणि त्याचा फायदा आम्हाला सगळ्यांना होईल अशा पद्धतीने काळामोडीची सुप्रमा आणि त्याच्या पद्धतीचं काम आपण सगळ्यांनी करूया अशा पद्धतीची विनंती करतो. विशेषतः साहेब आणखीन 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आता एका बाजूला पाऊस, दुसऱ्या बाजूला धरणं झाली, परंतु तिसऱ्या बाजूला क्षारपड जमिनी होण्याचं सुद्धा प्रमाण वाढलं. आता चरीचे प्रस्ताव जरी गेले तरी मंत्रालयातली माणसं हलतच नाहीत. कधी कधी मंत्रालयातल्या माणसांना सुद्धा असं जरा शेतात फिरवायला पाहिजे आणि मग ते शेतात फिरले की त्यांना कळेल की आमच्या लोकांची शेतकऱ्यांची दुःख काय. कारण मला आठवतंय की इतक्या प्रस्तावांना ज्या पद्धतीने डिले होतोय, सरी मारण्याचा फायदा काय होतोय तर क्षारपड जमीन होऊ नये. माझ्याकडे तरी अशी अवस्था आहे की आता कॅनलचं अस्तरीकरण आम्ही केलं, मधल्या टप्प्यात तरी शेतकरी हवालदिल व्हायचे की पाणी सगळं इतकं ते रान ज्या पद्धतीनं पूर्ण त्या पावसानं दलदलीत झालेलं असायचं त्याचा फटका बसायचा. त्यामुळे माझी विनंती आहे की चरी मारण्याचा विषय असेल, क्षारपडचा विषय असेल, विशेषतः साहेब आमचे कॅनलच्या अस्तरीकरणाचे मुद्दे आहेत. कारण काळामोडी धरण ज्यावेळी बांधलं त्या काळातला आता कधी फुटेल, पाऊस जर मोठा आला तर शेतकरी किंवा विशेषतः सगळे नागरिक सुद्धा भयभीत होतात. अशी सगळी परिस्थिती आमची आहे. त्या सगळ्यासाठी सुद्धा अस्तरीकरणाचे जे प्रस्ताव आहेत डाव्या आणि उजव्या कालव्याचं 1 ते 17चं आणि पलीकडच्या कालव्याचं सुद्धा जे काय आहे त्या अस्तरीकरणाच्या कामाला सुद्धा आम्हाला सगळ्यांना मान्यता द्यावी. प्रस्ताव आपल्याकडे पेंडिंग आहेत, फक्त त्या प्रस्तावांना मान्यता द्यावी अशा पद्धतीची विनंती करतो. विशेषतः आता या सगळ्या कॅनलवरती आम्ही पूल मागतोय आणि पूल मागायला लागल्यानंतर मागच्या वेळेला कोणतरी मोहिते नावाचे चीफ इंजिनियर होते, सातत्याने त्यांच्याशी आमचे वाद व्हायचे. मला बघितले की ते जरा बाजूला जायचे. त्याला कारण असं होतं की शेतकऱ्याला ते 1 किलोमीटर आणि 4 किलोमीटरवरून या म्हणायचे. नंतर तर तुम्ही असा GR काढला की ते स्टेट हायवेवरती अथवा तो ह्याच्यावरती पाहिजे. शेतातले पलीकडे जायचं आहे, मला शेती पिकवायची आहे, पण पलीकडे पिकवायला आता जर 4 किलोमीटरवरून 10 किलोमीटरवरून यायचं म्हटलं तर ते शक्य नव्हतं. मला असं वाटतं की साहेब त्याच्यामध्ये सुद्धा दुरुस्ती करणं गरजेचं आहे. पलीकडच्या बाजूला जायला जर काही उपलब्ध केली तर आम्हा सगळ्यांना सुद्धा त्याचा उपयोग होणार आहे. या सगळ्या कामकाजाबरोबर आणखीन एक विनंती माझी अशी आहे साहेब, मधल्या टप्प्यामध्ये जी काही कामं झाली त्या सगळ्या कामामध्ये या सगळ्या राधानगरी आपल्या कोल्हापुरातल्या सगळ्या एकूण कार्यालय ती सगळीच्या सगळी सेंट्रलाइज कोल्हापुरात झाली. आज अशी परिस्थिती आहे की हे सगळे लोक कोल्हापुरात येऊन बसलेत आणि धरणावरती काय झालं तर तिथं कोणच नाही. आता तुम्ही तरी चीफ इंजिनियर ऑफिस इथं आणलंय, त्यामुळे माझी विनंती आहे की ही सगळी कार्यालय सुद्धा त्या धरणावरती जायला पाहिजे. तिथे लोक जाऊ देत, त्याचा उपयोग असा होईल की त्यांना कळू देत. आम्ही नेहमी सांगतोय की शेतात जावं म्हणजे शेताला काय पाहिजे ते कळतंय, तसं आता आपले लोक सुद्धा तिथं फील्डवर जाऊ देत, त्याचा उपयोग होऊ देत. हे सगळं रिस्ट्रक्चरिंग आपण करावं अशा पद्धतीची विनंती करतो. हे सगळी कामं आपल्या माध्यमातून होत असताना एका बाजूला आपण सगळं काम करताना पर्यटनाचा नवीन जो GR आहे त्या पर्यटनाच्या GRच्या माध्यमातून सुद्धा खूप चांगल्या संधी राधानगरी धरणावरती आहेत. पलीकडच्या बाजूला शिवाजीराव पाटील साहेबांच्या मतदारसंघात सुद्धा चंदगडला त्याच्याबद्दलच्या खूप चांगल्या संधी आहेत. काळामोडला तरी आता तुम्हीच मान्यता दिल्यानंतर 7.5 कोटी रुपयाचा निधी लावलाय, आणखीनही निधी लागणार आहे, पण त्याच्या माध्यमातून पर्यटनाचा खूप मोठा स्कोप आहे. या सगळ्या गोष्टींचा उपयोग सुद्धा आम्हाला सगळ्यांच्यासाठी व्हावा अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो. एका बाजूला ब्ल्यू लाईन, रेड लाईन असेल, LIS असेल, काळामोडीची सुप्रमा असेल, क्षारपड आणि चरी मारण्याचा विषय असेल, विशेषतः कॅनलच्या दुरुस्तीचा विषय असेल, केटीवेअर्स नवीन बांधण्याबरोबर जी काही बॅरेजेसची कन्सेप्ट आहे ती सुद्धा आमच्याकडे राबवण्यासाठी, कारण केटीवेअरच्या पुढे आम्ही गेलोच नाही, त्यामुळे मला असं वाटतं की बॅरेजेस सुद्धा जिथे जिथं करता येतील ती करण्यासाठी आपण पुढे जाऊया. थोडक्यात चीफ इंजिनियर ऑफिस आलं आणि केवळ आम्ही सगळेजण इथं येऊन पुण्यातलं काम इथं झालं एवढं ते समाधान न मानता जी भूमिका आणि भावना आदरणीय मंत्री महोदयांची आहे
ज्याची गरज या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना आहे आणि भविष्य काळातलं इरिगेशन वाढायचं आहे, त्यासाठीचा एक प्लॅन चीफ इंजिनियर आणि धुमाळ साहेब आपण सगळ्यांनी करावा, आम्हा सगळ्या लोकप्रतिनिधींना त्याचं प्रेझेंटेशन द्यावं आणि त्यानंतर त्याचा फॉलोअप आदरणीय विखे पाटील साहेबांकडे आम्ही सगळेजण एक मीटिंग घेऊन निश्चितपणाने आम्ही सगळं त्याचा फॉलोअप घेणार आहोत. उद्देश इतकाच आहे, अनेक वर्ष जे काही मधल्या टप्प्यात या सगळ्या परिसरात काम प्रचंड क्षमता असून सुद्धा जे झालं नाही ते सगळं काम गतिमान करण्यासाठी आजचं चीफ इंजिनियर कार्यालय हे भविष्य काळामध्ये आमच्या सगळ्यांच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे आणि ते महत्त्वपूर्ण काम आपण सगळेजण पूर्ण करूया आणि त्याची सुरुवात आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं करूया अशी विनंती करतो. पुन्हा एकदा तमाम कोल्हापूरवासियांच्या वतीनं आदरणीय विखे पाटील साहेबांचं मनापासून आभार व्यक्त करतो, त्यांना शुभेच्छा देतो. त्यांचे आशीर्वाद असेच आमच्या सगळ्यांच्या पाठीशी राहावेत अशा पद्धतीची भावना व्यक्त करतो आणि माझं मनोगत थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.